नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे लाईफ विथ गणेश आणि सुजाता. तर हा ब्लॉग आहे आमच्या गावच्या घराचा हाऊस टूर व्हिडिओ. हे बघा, समोर आहे आमचा मोठा पॅसेज आणि बाजूला पण जिना आहे मोठा. हे बघा दरवाजा. इथे बाजूला एक बंगलो चालू आहेत म्हणून ते प्लास्टिक लावलं आहे की पाणी येऊ नये म्हणून. आता बघा घरामध्ये आपण जाऊया, तुम्हाला दाखवते सगळं कसं कसं बनवलं. हे बघा विंडो आहे समोरच आणि हा हॉल आहे. हा एवढा मोठा हॉल आहे की बस यामध्ये एक 20-30 माणसं आरामात झोपू शकतो. एवढा मोठा हॉल आहे हा. बघा हे आमच्या सासऱ्यांचं खॉट आहे त्यांना झोपण्यासाठी. बघा हा बाथरूमचा एरिया आहे. इकडे 2 बाथरूम आहे, एक आंघोळीचा आणि एक टॉयलेट. आणि हा बाहेर पॅसेज केला आहे आम्ही चेंजिंग वगैरे करायला. हा बघा टॉयलेट आहे आणि हे आंघोळीचं बाथरूम आहे. मुंबईला असतं असं सेम बनवलं आहे. आणि प्लास्टिकचे नळ लावले आहेत कारण की गावाकडे ना स्टीलच्या नळाला गंज चढतात आणि मग पाणी चॉकअप होतं म्हणून हे प्लास्टिकचे नळ लावलेले आहे आम्ही. प्लास्टिकचं प्रिफर करतात इकडे सगळे. हे बघा सुंदर बाथरूम वगैरे आहे, टाईल्स वगैरे. बकेट वगैरे. हा बेसिंग केला आहे आणि इकडे सगळं कपड्यांचं साहित्य, कपडे धुण्याचं, बाथरूम धुण्याचं सगळं साहित्य ठेवलेलं आहे. हा बघा हॉल आहे, कबर्ड ठेवलं आहे सासऱ्यांचं, सासू सासऱ्यांचं. हा मंदिर बनवलं आहे. गावाकडे असं मंदिर नसतो, असं ओटा टाईप बनवून हे तसं खालीच ते तयार केलं जातं मंदिरासाठी. बसून ते बरोबर देवपूजा वगैरे करू शकतात. असं आपल्या मुंबईसारखं असं मंदिर नसतं तिकडे. हा टेबल आहे, लाकडी टेबल ठेवला आहे काही वस्तू वगैरे ठेवण्यासाठी. वस्तू वगैरे. हा बघा मधला पॅसेज आहे, एवढं सुंदर आहे ना. किचन खूप मस्त आहे. हा किचन आहे, मोठा किचन आहे एकदम. आणि गावाकडे ना या जारमधलंच पाणी पिलं जातं आणि थंडगार पाणी असतं आणि चविष्ट पाणी असतं. मोठा किचन आहे हा. मला तर एवढं घर आवडलं नाही. तर इथे आम्ही काय करत नाही, हे सगळं असं ठेवलेलं तात्पुरतं, यूज जास्त होत नाही कारण की आम्ही सगळं मुंबईला असल्यामुळे ते कधीतरी ओपन होतं. हा पोटमाळ आहे, तिथे सगळं साहित्य वरती ठेवून दिलं जातं. छान टाईल्स पण आहे तिथे लावलेल्या किचनला. तुम्ही बघा किती मोठा किचन बनवलं आहे. आता सेकंड बेडरूम. ह्याला पण विंडो आहे ह्या साईडून पण आणि दुसऱ्या साईडून पण. आणि ह्याला पण आम्ही पोटमाळा केला साहित्य वगैरे ठेवण्यासाठी, बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी. असा वरती गावाकडे पोटमाळा केला जातो. हा आमचा मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता. ह्याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. मस्त रूम आहे हा. हे सगळेच रूम छान आहेत पण त्यातल्या त्यात हा माझा बेडरूम आहे. हे बघा त्याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. हा बाहेरचा पॅसेज आहे मस्त. हा पाठचा भाग आहे, हिरवगार आहे एकदम. हे बघा आता आपला पॅसेज आहे. बघा हॉल, कूलर ठेवला आहे आम्ही, खूप गरम होतं गावाकडं साईडला. हा आहे बाहेरचा जिना. ह्या जिन्यावरून वरती टेरेसवर जाता येतं. बघा छान पायऱ्या बनवल्या आहेत, स्टीलचं रेलिंग वगैरे सगळं आहे. इथे पण 3-4 माणसं सहज झोपू शकतात ह्या पॅसेजमध्ये. आणि बघा इथून टेरेसवर जाता येतं बाहेर. टेरेसचं काम बाकी आहे अजून थोडंसं, प्लास्टर वगैरे. महालक्ष्मी निवास आमच्या बंगलोचं नाव.
बघा टेरेसवर जायचं आहे. टेरेसवर प्लास्टर बाकी आहे थोडं आमचं. आणि बघा कपडे धुण्यासाठी पण वरती जागा केले, नळ, ते बसायला जागा, कपडे धुण्यासाठी जागा, व्यवस्थित छान केलं, हे बनवलं आहे. बघा बाहेरची हिरवळ, बघा आमच्या बंगलोच्या बाहेरची हिरवळ बाजूलाच आहे बघा, पूर्ण हिरवगार आहे. सगळे आमचे रिलेटिव्ह लोकांचे सगळे बंगले आहेत आजूबाजूला. हे बघा आमच्या काकांचे वगैरे बंगलो आहेत आजूबाजूला. किती छान हिरवळ आहे, दिसायला पण सुंदर दिसतं आजूबाजूचा परिसर. आमच्या इकडे ह्या टेरेसवरून त्या टेरेसवर सहज जाऊ शकतो. आजूबाजूलाच घर आहे, एकदम जवळ 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 जवळ. चला आता उतरूया खाली. छान बनवलं, कौलारूचं हे दिलंय त्याला. आमच्या दारामधलं हे अजून काम चालू आहे बाजूच्या बंगलोचं, म्हणून ते सगळं रेती सिमेंट पडलेलं आहे. ते झालं की एकदम व्यवस्थित होणार पॅसेज हा आमचा महालक्ष्मी निवास. हे बघा आता उतरते मी जिन्यावरून खाली.